हॅलो गाईस, तर आज आम्ही गेलो होतो श्रीकृष्णाची मूर्ती घेण्यासाठी मार्केटमध्ये. कारण आम्हाला बरेच दिवसापासून मूर्ती घ्यायची होती, पण आम्हाला पाहिजे तशी मूर्ती भेटतच नव्हती. तर आज आम्हाला फायनल तशी मूर्ती मिळालेली होती. मग घरी आले, पूर्ण देवघर वगैरे साफ करून घेतलं, कारण आज आपल्याला देवाची स्थापना करायची होती देवघरामध्ये. आणि फुलांनी पण डेकोरेशन वगैरे करून घेतलं. खूप छान दिसत होतं देवघर. आणि पूर्ण घरात राडासुद्धा करून टाकला होता मी. मग ते पूर्ण राडा मी आवरून घेतला, पूर्ण स्वच्छ करून घेतलं तिथं. मग दिवा वगैरे साफ करून घेतला. मग आपण चला आता मूर्ती बघूया आपली. बघू शकता किती छान आहे. तर खूप छान मूर्ती होती, मला पण खूप आवडली होती, त्यांना पण खूप आवडली होती. तुम्हाला आवडली की नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा. मग आम्ही दोघांनी मिळून देवाची स्थापना केली. किती छान मंदिर दिसते बघा तुम्ही, खूप छान दिसते मूर्तीमुळं. मग देवाची पूजा वगैरे केली, दिवा वगैरे लावला. तर चला आपण आता विडा ठेवूया देवापुढे. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्तां प्रयतिति भगवान् श्रीचक्रधर स्वामी की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय. देवाला उपहार पण दाखवून देऊया आता. आम्ही रोज देवाला उपहार दाखवत असतो, सकाळ संध्याकाळ. उपवास असल्यामुळे उपवासाचाच उपहार दाखवला होता. साबुदाणा वगैरे ते दाखवून दिलं होतं. बघू शकता गाईस किती छान दिसते मूर्ती. तर तुम्हाला आपलं डेकोरेशन कसं वाटलं हे पण मला कमेंट करून सांगा, आणि मूर्ती कशी वाटली हे पण सांगा. मग दर्शन वगैरे घेतलं. तर गाईस तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.